नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवांना आपण सुरुवात करूया। जय गजानन श्री गजानन, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। रेवतीताई, माझा एक छोटासा अनुभव मी इथे सांगू इच्छिते। तो म्हणजे 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दिवसांमध्ये जनगणनेचं काम माझ्याकडे आलं। तर हे काम म्हणजे घरोघरी जाऊन लोकांच्या घराची माहिती घेणं व घराला नंबर देणं असं होतं। ते करत असताना मी माझ्या स्कूटीवर चालली होती। दुपारचे 1 वाजले होते। एका घराला नंबर देऊन निघाले। चढता रस्ता होता। त्या रस्त्यावर गाडीचा अचानक टोल गेला। मी पाय टेकले, पण गाडी खाली आल्यामुळे मला गाडी सावरता सावरता गाडीचा सर्व भार माझ्या पायांवर आला आणि त्या गाडीखाली माझी साडी अडकली। त्यामुळे मला सरळ उभा राहता येईना। मग त्या रस्त्यावरून एक भंगार विकणारा माणूस जात होता। त्याला मी आवाज दिला, भाऊ एवढी गाडी उचलून द्या। त्या माणसाने गाडी उचलून मी सरळ उभी राहिली, पण त्याच वेळेस माझ्या डावा पायाच्या गुडघ्यात कटकट असा आवाज आला आणि मला अजिबात चालता येईना। मी कशीबशी घरी आली तेव्हा मला जाणवलं की गुडघ्याला पूर्ण सूज आलेली आहे। परत घराच्या पायऱ्या चढता चढता गुडघ्यात कटकट असा आवाज आला। आता मात्र माझा पाय मला अजिबात खाली वर करता येत नव्हता। मांडी घालून बसता येत नव्हतं। टॉयलेटला बाथरूमला बसता येत नव्हतं। मला भीती वाटायला लागली की गुडघ्यात काहीतरी फ्रॅक्चर झालं आहे की काय। डोळ्यापुढे जनगणनेचं एवढं मोठं काम होतं। शेवटी आपल्याला तारणारे गजानन महाराज आहेत। मी देवघरात महाराजांसमोर उभी राहिली आणि माऊलीला विनंती केली की मला कोणताच मोठ्या डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ देऊ नका। मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन ते जे औषध देतील त्यानेच माझा पाय बरा होऊ द्या। मला तो पाय खालीवर करता येऊ द्या, बसता येऊ द्या। मी माझा हा अनुभव रेवती चॅनलवर पाठवेल आणि लगेच 2-4 दिवसात माझा पाय बरा झाला। गुडघ्याची सगळी सूज कमी होऊन मला खाली बसता यायला लागलं। हे सर्व माझ्या माऊलीमुळे शक्य झालं। असेच प्रत्येक संकटात माझ्या व माझ्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहा, हीच माझी माऊली चरणी प्रार्थना। माझा दुसरा अनुभव। ताई, मी एक शिक्षिका आहे। सध्या सर्व शिक्षकांचे चाललेली धावपळ, अनेक कामे आणि यात द्यावी लागणारी TET आणि CTET परीक्षा, मी सुद्धा यातून जात होते। फेब्रुवारी महिन्यात CETची परीक्षा होती। घर, शाळा, मुलांची जबाबदारी हे सर्व सांभाळून परीक्षेच्या अभ्यासाला फार कमी वेळ मिळाला तरी पेपर दिला। पेपर देऊन आल्यावर देखील वाटायचं की अजून अभ्यासाला वेळ दिला पाहिजे होता। मार्च महिन्यात ऑनलाईन उत्तरपत्रिका व उत्तरसूची आली। मी चेक केल्यानंतर मला 80% गुण पडत होते व पासिंग 83 गुणांनी होती। मला फार वाईट वाटलं। फक्त 3 गुणांसाठी मी नापास होणार। आता मला जास्तच वाईट वाटायला लागलं होतं। मी महाराजांना विनंती केली, पण परत म्हटलं उत्तरसूची पाहिल्यानंतर आता कशाला बदल होईल। दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना माझी मैत्रीण, जी महाराजांची सतत सेवा करणारी भक्त आहे, तिच्याजवळ मी माझ्या मनातील खंत बोलून दाखवली। त्यावर तिने मला सांगितलं की तू घरी जाऊन महाराजांना विनंती कर की जर माझ्या या गुणांमध्ये वाढ होऊन पास झाली तर मी माझा अनुभव रेवती चॅनलवर देईल व पारायण करेल। मी त्याप्रमाणे केलं आणि 15 दिवसात जेव्हा निकाल लागला तेव्हा मला या परीक्षेत 88% गुण मिळाले आणि मी पास झाली। हे फक्त आणि फक्त महाराजांच्या कृपेमुळेच। म्हणून मी माझा अनुभव पाठवत आहे। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते।
ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. आता बघूया आपल्या आजच्या दुसऱ्या माऊली भक्ताचा अनुभव. नमस्कार रेवती ताई, माझं नाव कोमल आहे. मला माझा एक अनुभव शेअर करायचा आहे. एकदा माझ्या मुलीला अजिबात बरं वाटत नव्हतं. तिला सतत खोकला येत होता. त्यावेळी मी गजानन महाराजांना प्रार्थना केली की माझ्या मुलीला बरं वाटू द्या. मी माझा अनुभव रेवती चॅनलवर देईल. महाराजांच्या कृपेने तिचा खोकला लगेच थांबला आणि तिला बरं वाटायला लागलं. जय गजानन श्री गजानन. त्यांनी त्यांचा आणखीन एक अनुभव आपल्याबरोबर शेअर केला आहे. ताई म्हणतात, ऑफिसमध्ये मला खूप समस्या येत होत्या. त्या सगळ्याला वैतागून मी कंपनी बदलण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या कृपेने मला 4 कंपन्यांची ऑफर आली, पण मनापासून मला एकही कंपनी जॉईन करायची इच्छा होत नव्हती. तरीही आता कंपनी बदलावी लागेल म्हणून मी त्यातील एक कंपनी निवडणार होते. पण त्याचवेळी मी गजानन महाराजांना प्रार्थना केली, मला योग्य मार्ग दाखवा. आणि काय आश्चर्य, अगदी शेवटच्या 2 दिवसात मी ज्या कंपनीत काम करत होते त्याच कंपनीमध्ये मी रिटेन झाले. त्याचबरोबर मला माझ्या मनासारखं काम आणि चांगली टीमही मिळाली. मी त्याच कंपनीत रिटेन होईन अशी अपेक्षा केली नव्हती आणि मी महाराजांना तसं काही सांगितलंही नव्हतं. पण महाराजांनी माझ्या मनातलं ओळखलं की मला कंपनी सोडून जायची इच्छा नाही. फक्त समस्यांमुळे मी हा निर्णय घेतला होता. महाराजांनी माझ्या त्या समस्या देखील दूर केल्या. धन्य आहे माझी गजानन माऊली. जय गजानन. अनुभव द्यायला उशीर झाला त्याबद्दल क्षमा असावी. गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्हा सर्वांना ताईंच्या आणि आपल्या आजच्या दोन्हीही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. महाराजांचे भक्त बच्चूलाल ह्यांच्या वडिलांचं नाव काय? प्रश्न पुन्हा एकदा. महाराजांचे भक्त बच्चूलाल यांच्या वडिलांचं नाव काय? आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे महाराजांचे भक्त बापू कृष्ण हे चापडगावचे राहणारे होते आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. 1 मनोरमा शेरकी, 2 शिल्पास किचन, 3 रमेश काळे, 4 राजेंद्र मोघे, 5 तृप्ती खरे, 6 योगेश भुंकर, 7 वैभव गोळे, 8 भार्गव खवडे, 9 विद्या वानखेडे, 10 पपिता बोरखंडे, 11 विद्या भडंगे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपल्या आजच्या दोन्ही माऊली भक्तांचे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.